कालच्या राड्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले। या जखमींवरती महाल परिसरातील डॉक्टर हर्षा वैद्य आरोग्य सेवा देत आहेत। संचारबंदी लागल्यामुळे आज बहुतांश मेडिकल स्टोअर्स सुद्धा बंद आहेत, त्यामुळे डॉक्टर हर्षा वैद्य यांची सेवा पोलिसांसाठी अतिशय मोलाची ठरते। नागपूरच्या चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, महाल, शिवाजी चौक या संपूर्ण भागामध्ये काल रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी जे पोलीस तैनात होते त्यापैकी अनेक पोलिसांना इजा झाली, अनेक लोक जखमी झाले, अनेक लोकांना अश्रुधुराचा त्रास झाला, काहींना दगड लागली आणि त्यामुळे असे जे पोलीस आहेत ते कालपासून जे आहेत ते सातत्याने आपला कर्तव्य बजावत आहे। काल काय झालं होतं दादा तुम्हाला? काल सर्व मॉब आमच्या अंगावर आला आणि दगडफेक सुरू केली आणि आम्हाला सुचू पण नाही दिलं आणि आमच्या गाड्यावर वगैरे सर्व दगडफेक करून आम्हाला आपला घायल केलं होतं। डॉक्टर जे आहेत ते आपल्या कर्तव्यापासून दूर नाही आहेत। आज तुम्ही पोलिसांना सेवा देत आहेत, काय होतं? किती पोलीस सकाळपासून आले तुमच्यापर्यंत? नाही, माझ्याजवळ तर हेच आलेत, पण रात्रीपासून त्यांना लागलाय 24 तासात त्यांना इंजेक्शन द्यायची गरज असते आणि ते आपला स्पॉट सोडू शकत नाही, म्हणून मी इथे त्यांना इंजेक्शन द्यायला आले। तर जे पोलीस आपली जागा सोडू शकत नाही कर्तव्यामुळे, त्यांना आपण काय कोणते इंजेक्शन दिले जात आहे? इंजेक्शन टीटी दिलाय, कारण त्यांना रात्री कुणीतरी कुऱ्हाड मारलेली आहे। तर अशा ज्या इंजुरी आहे, कुणाला गॅसचे ते काय फुटले हातात, त्यांना स्वेलिंग आलेलं आहे, तर त्यांना मी एवढंच सांगते की टीटी घ्या आणि काही जे जुजबी मेडिसिन आहे, अँटीबायोटिक्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी, ते एवढंच सांगते। किती पोलीस काल जखमी झाले? काय काय त्रास पोलिसांना झालाय? सर, भरपूरसे पोलीस जखमी झाले, कारण की मॉबमध्ये असं अक्षरशः एवढे आग लागलेली होती आणि एक मुस्लिम साईडचा जो मॉब होता तो भरपूर प्रमाणामध्ये उग्र झालेला होता। त्यांनी जाळपोळ केल्या भरपूर ठिकाणी। पुन्हा आपले जे पोलीस कर्मचारी आहे त्यांच्यावर भरपूर म्हणजे धारदार जे काही वस्तू असेल त्यांच्याकडे जे असेल त्यांनी त्याच्यावर विटा, दगड यांनी मार केला भरपूर आणि भरपूर कर्मचारी जखमी झाले आणि तात्काळ त्यांना उपचाराकरता हलवण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण तणावाच्या परिस्थितीमध्ये काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडत आहेत आणि त्यापैकीच ही एक घटना आहे जी आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।